स्योना पृथ्वीनो भवान रक्षला निवेशय जन्मस प्रधा बलिनिरदा अभरा अमुकाराय समेने रुदासानो वंदन वसई तालुक्यातील आडणे गावातील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा 4 दिवस आयोजित करण्यात आला असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आडणे गावातील श्री मारुती देव मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या मार्फत दिनांक 8 ते 11 एप्रिल दरम्यान ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। सोहळ्याच्या पहिल्या दिवशी श्री गणपती, श्री हनुमान, श्री कृष्ण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तींची मिरवणूक गावात काढण्यात आली। यावेळी गावातील रस्त्यावर स्वच्छता करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। महिला पारंपरिक पेहराव करीत डोक्यावर कलश घेत मोठ्या उत्साहाने बँडच्या संगीतावर नाचत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। मारुती रायाचा जयघोष करीत तरुण व ज्येष्ठ ग्रामस्थही मिरवणुकीत सहभागी झाले होते। दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या शुभ हस्ते नव्या मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। 4 दिवस कीर्तन, भजन, हरिपाठ, मूर्तीपूजन, वास्तुशांती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे। आडणे गावातील श्री हनुमान मंदिराचा इतिहास काय आहे याबाबत ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूया। आडणे गावातील श्री हनुमान मंदिराचा इतिहास काय आहे? माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः ह्या ठिकाणी एक अतिशय छोटं असं एक कौलारू मंदिर होतं। त्या मंदिराची पडझड होत असताना गावातील बहुतांश लोक एकत्र येऊन अगदी सगळे गुण्या गोविंदाने ते मंदिर तोडण्याचा त्यांनी एक संकल्प सोडला आणि त्या ठिकाणी एक नवीन मंदिर उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यावेळी गावातील लोकांची जी आर्थिक परिस्थिती ही अतिशय म्हणजे हलाखीची होती। मात्र एक धार्मिक कार्य समजून गावातील बहुतांश लोक पुढे आले आणि अगदी स्वहस्ते जे काही यथाशक्तीप्रमाणे जे काय होतं त्याप्रमाणे त्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला आणि ते मंदिर पाडलं गेलं। त्या कामी माझ्या माहितीप्रमाणे गावातील सगळे म्हणजे प्रतिष्ठित माणसं तसेच शिरवलीचे पत्रकार रघुनाथ पाटील यांनी त्या कामी अतिशय मोलाचं कार्य केलं आणि नंतर ते मंदिर उदयास आलं। त्याच्यानंतर हे मंदिर बांधल्यानंतर साधारणतः 35-40 वर्षाचा काळ गेला असेल आणि त्यानंतर 35-40 वर्षानंतर पुन्हा हे मंदिर लोड बेरिंगवर बांधलं असल्याकारणे त्यांनी पुन्हा मोडकळीस आल्यामुळं मग पुन्हा देखील आम्ही गावातील लोकांनी त्यावर विचार केला आणि पुन्हा तेथे एक नवीन वास्तू बांधण्याचा एक प्रयत्न केला आणि त्या मग प्रयत्नांना यश येऊन आता
तेही मंदिराच्या ठिकाणी एक भव्य दिव्य असं मंदिर आमचं उभं राहिलेलं आहे. हे मंदिर उभे राहण्यासाठी गावकऱ्यांना संकल्पना कशी सुचली? ह्या मंदिराची संकल्पना अशा स्वरूपात पुढे आली की मंदिरच्या चारी बाजूनं वडाची झाडांनी थोडीशी म्हणजे उभारणी घेतल्यामुळं भिंती तुटू लागल्या. सगळ्या लोकांच्या ते दृष्टीस येऊ लागलं की हे जवळजवळ मंदिर आता पडण्याच्या बेतात आहे. गावातील सगळी तरुण पोरं एकत्र आली. गावातील प्रतिष्ठित लोकांना एकत्र येऊन त्यांनी मीटिंग घेतली. गावातील लोकांनी त्यांना चांगलं सहकार्य केलं आणि त्याच्यातून एक अशी आमची ट्रस्ट उभी राहिली आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही मंदिर उभारण्याचा एक प्रयत्न केला. श्री हनुमान मंदिर हे गावदेवी मंदिर आहे. गावातील ग्रामस्थांना काय प्रचिती आलेली आहे या मंदिराबद्दल? हे एक अतिशय जागृत असं दैवत आहे. हे साधारणतः आतापासूनच नाही तर माझा आज 58 वय पूर्ण झालंय. तर ह्या माझ्या साधारण 5 ते 6 वर्षापासून मी याची प्रचिती घेतो आहे. आणि मीच घेतो असं नाही तर माझ्या ऐकिवात जी काही बडी मंडळी जी आता इथं निघून गेली त्यांनी देखील मला असं सांगितलेलं आहे की ह्या मंदिरासंदर्भात आपलं दैवत हे अतिशय जागृत आहे. आणि हे जागृत दैवत असल्याकारणेच सहजासहजी मंदिर उभं राहिलं. आणि हे उभं राहण्याकामी गावातील इतर संपूर्ण लोकांनी सहकार्य इतकं मोलाचं केलं की आम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचणच आली नाही. आणि मुलांना त्यांच्याकडून एक प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर पंचक्रोशीतील बहुतांश लोकांनी आम्हाला एवढं काही सहकार्य केलं की कुठून जिथे आम्ही जायचो तिथे कोणत्याही स्वरूपाचं आम्ही रिटर्न आलो नाही. म्हणजे आम्हाला फुल ना फुलाची पाकळी मिळालीच. त्या कामी साधारणतः आमचे इथे विजय शेठ पाटील ससूनवकर आहेत. त्यांनी देखील आम्हाला अतिशय मोलाचं कार्य केलं आणि त्यांच्या खालोखाल अजून काही मोलाचं कार्य केलं. त्याच्यानंतर गुप्तदान देखील आम्हाला अतिशय मोठ्या रकमेचं मिळालेलं आहे. आणि मग ह्या साऱ्या गोष्टींचा इकट्ठा करून हे मंदिर अतिशय सुंदर उभं राहिलं आणि आमच्याकडे 2 पैसे आता शिल्लक पण आहेत. आपल्या आडणे गावातील तरुण भक्तांना तुम्ही काय आवाहन करणार? आता साधारणतः एक नवीन मंदिराची संकल्पना सोडल्यानंतर एक मंदिर तर उभं राहिलंय. आता 2 दिवसामध्ये हे मंदिर आपल्या तुंगारेश्वर पर्वत येथील परमपूज्य सदानंद बाबा येत आहेत आणि सदानंद बाबांच्या शुभ हस्ते या मंदिराचा शुभारंभ होतोय. त्यामुळं मंदिरात जशी तुंगारेश्वर येथे यात्रा रोजची आरती होते तसं ही आरती आम्ही इथे घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आणि ह्या कामी आपल्या येथील गावचे भजन मंडळ आहे, तरुण मंडळ आहे, ह्या लोकांनी आम्हाला सहकार्य करण्याचं एक शब्द दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना या माध्यमातून मी आज पुन्हा एकदा आवाहन देखील करीत आहे. मंगळवार आज दिनांक 8 एप्रिल पासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि 10 एप्रिल ठीक 10 वाजता बालयोगी सदानंद महाराज यांच्या शुभ हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा आडणे येथे संपन्न होत आहे. 3 दिवस कशा प्रकारचे कार्यक्रम असतील? 3 दिवस गाव भंडारे आहेत. त्याच्यानंतर आज शोभायात्रा काढून सर्व महिलांनी गावात शोभायात्रा काढून मिरवणूक काढण्यात आली आणि श्री गणपती मूर्ती, श्री कृष्ण मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे मारुती मंदिराची प्रमुख मूर्ती म्हणजे श्री हनुमान मूर्ती, ही 4 मूर्त्या आम्ही गावात मिरवणुकीत फिरवल्या गेल्या आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा 10 एप्रिलला होणार आहे. या पंचक्रोशातील ग्रामस्थ भक्तांना काय तुम्ही आवाहन करणार? आव्हान आम्ही हेच करतोय की भव्य दिव्य सोहळा बालयोगी सदानंद महाराज यांच्या शुभ हस्ते होत आहे. तरी आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्यात दर्शनाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादासाठी यावे ही आम्ही नम्र विनंती करतोय.